कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर इथल्या क्रीडा प्रशालेत खाद्यपदार्थ पुरवठ्याचा ठेका देताना अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल न घेता देण्यात आलाय असा आरोप माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। नमस्कार, मी जयराज भीमराव कोळी, माहिती अधिकार महासंघ जिल्हाध्यक्ष। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रशाला आहे चंबोकडेमध्ये, राजश्री शाहू विद्यानिकेतन म्हणून। या विद्यानिकेतनचा जो मुलांचा जो खाऊचा ठेका आहे, जेवणाचा ठेका आहे, तो नवक्रांती महिला बचत गट बड्याची वाडी यांना दिलेला आहे। या बड्याच्या वाडीचा जे ठेकेचा जो बिल आहे, ते बिल अदा करण्यापूर्वी अन्न भेसळ व प्रशासनाचा अहवाल आवश्यक आहे असं करारामध्ये नमूद आहे। पण यांनी अद्याप आजपर्यंत कोणताही अहवाल न देता प्राध्यापक असतील किंवा इथले जे प्रशासन अधिकारी आहेत, समरजित पाटील आणि जे मुख्याध्यापक मॅडम आहेत, यांची ठेकेदाराशी संगनमत करून यांनी आतापर्यंतची जी बिलं आहेत ती अदा केलेली आहेत। आणि या झालेल्या सदर घोटाळ्याची की सविस्तर चांगली चौकशी व्हावी व योग्य तो न्याय मिळावा ही अपेक्षा।